हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. तो आम्ही आज निघालो आहे हरिद्वारला, ऋषिकेश्वरनं. आणि मुलं या आंब्याच्या झाडातच 5 दिवस अडकून होते की कैऱ्या कशा तोडता येतील आणि खाता येतील, हे त्यातच गुंतलेले असायचे. सो हरिद्वारला गेल्या आम्ही गेलो शांतिकुंजमध्ये. शांतिकुंजमध्ये खरंच मला खूप दिवसापासून जायचं होतं. गायत्री मातेचं तिथे खूप मोठं हे शांतिकुंज आहे. तर आम्ही तिथे गेल्या एक सुखद अनुभव की तिथली ग्रीनरी सीनरी बघून मन एकदम शांत झालं. गेल्यानंतर जेवणाची वेळ झालेली होती. तिथली लोकं बोललीत की तुम्ही जेवण करून घ्या, लंगर सुरू आहे. तर सो आम्ही तिथलं सात्विक भोजन ट्राय केलं आणि खरंच खूप छान जेवण तिथे झालं. नंतर तिथलं आम्ही एक्सप्लोअर करताना माझ्या मम्मीचा जीव याच्यासाठी तुटत होतं की ते किती ग्रीनरी आहे. छोटे छोटे रोपट्यांना गुलाबाची फुलं आलेली आहेत. आणि आपल्या इथं वर्षभर काळजी करूनही उन्हाळ्यातल्या उन्हाने विदर्भातलं ऊन जे आहे त्याच्यामुळे सगळी झाडं सुकून जातात. तर आपण इथून काही रोपटे न्यायची का? तर आमचा लाँग टूर होता पुढे पण, त्यामुळे आम्ही असे काही कॅरी करू शकत नव्हतो फार. सो माझी रुसूबाई रुसलेली होती आणि मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत आम्ही दोघीच पाहिले की दुसऱ्या रस्त्याने फिरत होतो की काय झालं पिल्लू, तिला सांगायला पण ती तयार नव्हती. नंतर आम्ही गेलो मेडिटेशन रूममध्ये. मेडिटेशन रूममध्ये तिथे 4 धामची प्रतिकृती केलेली आहे आणि अंधार असतो त्या रूममध्ये. तिथे जाऊन 10 मिनटं बसायचं आणि 10 मिनटं मेडिटेशन करून बाहेर यायचं, असं तिथलं त्या रूममध्ये आहे. तर तिथे आम्ही 10 मिनटं मेडिटेशन करून बाहेर निघालो. नंतर आम्ही गेलो गायत्री मातेच्या मंदिरात. तिथे गायत्री मातेच्या मंदिरात दर्शन घेतलं. परत सगळा परिसर एक्सप्लोअर करत आम्ही गेलो. आणि आम्ही फोटो काढले बरं का. माझ्या मुलीने हा फोटो काढला आहे माझा आणि तिने फायनली रुसवा गेला आणि माझ्यासोबत पण एक फोटो काढला तिथे शांतिकुंजमध्ये. सो मग निघालो आम्ही भारत मातेचं मंदिर बघायला. आणि माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होतं की भारत मातेचं सुद्धा मंदिर आहे, मला खरंच माहिती नव्हतं. आणि टी पण तसंच झालं की भारत मातेचं मंदिर अशी असते का भारत माता? सो तिचे पण खूप प्रश्न मग तेव्हा सुरू झाले. आणि भारत मातेचं मंदिर भेटले की मी आता माझ्या स्कूलमध्ये मिसला सांगेल की आम्ही भारत मातेचं मंदिर बघितलं आहे म्हणून. ते म्हटलं नक्कीच शेअर करशील तुझं हे तू एक्सप्लोअर केलं म्हणून भारत मातेचं मंदिर. सो असे बरेच मंदिरं तिथे आहेत. आम्ही नंतर गेलो वैष्णोदेवी गुफामध्ये. तिथे आतमध्ये गुफेसारखं केलेलं आहे त्यांनी आणि वैष्णोदेवीचं मंदिर आहे. सो याच्यामध्ये हे पण खूप मोठं आहे. ते दिसतं पण इतकं फिरत जावं लागतं ना की पूर्ण त्यांनी बरेच तिथे स्टॅच्यू आणि ते सगळं सिनरी आणि बनवलेली आहे. सो जाताना गुफेमधून जावं लागतं आणि निर्वीचे तिथे पण खूप प्रश्न, बापरे हे काय आहे, मग हे कशाची मूर्ती आहे, मग ह्यांनी असं का केलेलं आहे. सो गुफेतून जाताना तर तिला फार मजा येत होती आणि आजीचा ओरडासुद्धा तिने खाल्ला, कारण ती खूप मागे राहत होती सगळं बघत निघायचीच नाही लवकर. सो हे वैष्णोदेवीचं आतमध्ये गेलं की मंदिर आहे देवीचं आणि तिथून मंदिरातून दर्शन करून परत अशाच मार्गाने बाहेर निघायचं आहे. असं हे पण टेम्पल तिथलं खूप छान होतं. नक्की हरिद्वारला गेला तर एक्सप्लोअर कराल हे पण टेम्पल. आणि असं सगळं करत फॅमिलीसोबत फुल एन्जॉय करत मी हा हरिद्वारचा दिवस पण आम्ही खूप छान स्पेंड केला. आणि फॅमिलीसोबतची एक वेगळीच मजा असते. आणि टूरमध्ये ना एकटं जाण्यात कधीच मजा नाही आहे, सोबत ग्रुपने जाण्यात खरंच खूप मजा आहे. सो नंतर परत दिसली आम्हाला गंगा नदी आणि निर्वी बोलते मम्मा इकडे सगळी गंगा नदीच आहे का गं? हरिद्वारला गंगा नदी, ऋषिकेशला गंगा नदी, दुसरी नदीच नाही का? तर मी तिला म्हटलं नाही, हीच खूप मोठी नदी आहे. सो असा आमचा दिवस त्या दिवशी हरिद्वारलाच आम्ही स्पेंड केला आणि खूप छान मजा आली. थँक्यू.